पहिले तर तुम्ही मला खूप सारे अवॉर्ड फेकून मारा, कारण की हा व्हिडिओ 8-10 दिवसाचा पहिलेच आहे आणि मी आज टाकत. आणि असं पण मधात 4-5 दिवस आपले व्हिडिओ काही आले नव्हते. तर असं जेवण वगैरे करून मी चाललो होतो शेतामध्ये. थंडी तर बेकार व्हायला होती, तरी पण शेतामध्ये जाच लागणार होतं, कारण काही ऑप्शनच नाही आपल्याकडे. मग काय 400च्या स्पीडने मी शेतामध्ये आलो आणि शेतामध्ये येऊन लाईटचं वेट करत बसलो. लाईट आलेली नव्हती आणि लाईट आली का हे पाहण्यासाठी मी तिथे एक लाईट लावून दिलेला होता. म्हटलं चला आता लाईट येईपर्यंत काही ना काही काम करणंच होतं आपल्याला. मग काय तोपर्यंत एक व्हिडिओ एडिट केला, तरी पण लाईट आली नाही. म्हटलं चला डबल काही ना काही टाइमपास करणंच आहे, म्हणून मी रील्स बघत बसलो. सर्व काही झालं, लाईट आली, मोटर चालू करून पाहिली, मोटर चालू पण झाली आणि त्याला त्याच्या जागेवर जोडून घेतलं. आणि हा लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रील्स मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये शेती ही कशी असते. तर भावना रील मध्ये सांगायला तर खूप सोपी आहे शेती, आणि ते बघून असं वाटतं की यार शेती किती भारी आहे आणि ते किती पुरते याच्यामध्ये, आणि शेतामधले काम पण किती भारी असतं. खरं सांगतो बा, रिअल लाईफ मध्ये रील मध्ये लय फरक आहे. आता रात्रीचे 1 वाजले आणि रात्रीचे 1 वाजता मटन दावायला आलतो फक्त, बस. शेतकरीच असतो की त्याला पाणी, थंडी, रात्र, दिवस हे काहीच कळत नाही. बस कोणत्याही टाइमले काम करावं लागते, आणि एवढं सारं होऊन पण सरकार आपल्या मनासारखा भाव देत नाही. मग तुम्ही विचार करा की शेती किती सोपी आहे. आणि आपण म्हणतो शेती खूप भारी आहे, आपला देश कृषी प्रधान्य आहे. तर तुम्हीच बघा, कधी दिवसाची लाईन तर कधी रात्रीची लाईन. आणि रात्रीचं जाणं काही नाही, पण येचुकाट्याची भीती, वरतून थंडी, एवढं सहन करून जरी आपल्या मालाला भाव भेटत नसेल मग काय फायदा. बरं असो, आजच्यासाठी एवढं ज्ञान खूप झालं, कारण की जास्त ज्ञान मी देत बसलो. नवीन कोणी तर फॉलो करत नाही आहे, पण जे फॉलो आहेत ते पण अनफॉलो करून टाकतील मला, म्हणून काही जास्त ज्ञान देत नाही. सर्व काय झालं, गाडी जवळ आलो, गाडी काढून मी निघालो घरी जायसाठी. तर चला मी जातो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.